एकलारा संग्रामपूर तालुक्यातील एक खेडेगाव जे आहे इंजिनियर रमेश चंद्रजी घोलप यांचं आजोळ अर्थात मामाचं गाव. अखिल भारतीय बारी महासंघाच्या वतीनं जे काही आंदोलन झाले आणि ज्यातून समाजासाठी म्हणून रुपलाल महाराजांचं राष्ट्रीय स्मारक आणि बारी समाजासाठी विकास महामंडळ यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि तो प्रयत्न शेवटपर्यंत पणास लावला म्हणून आज त्यांच्या मामाच्या गावात घोलपांवर प्रेम करणाऱ्या अनेकांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं. स्वागताला उत्तर देताना रमेशचंद्र घोलप काय म्हणाले? सत्कार ह्या गोष्टीला मी कधीच काही घेतला नाही, माझ्या डिपार्टमेंटला कधी घेतला नाही, पण अवॉइड नाही केलं मी. आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कैलासभाऊ बोडके, या ठिकाणी आवर्जून सुनगावमधून आलेले आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय गुणवंतराव भाऊ, त्याच्याबरोबर सुनगावरून आलेले धुर्डेजी, हा सुनगावरून आलेले ज्यांनी 7-8 वर्ष सुनगावमध्ये मला आधार दिला, शेषरावभाऊ वंडाळे, त्यांना बघून मला फार बरं वाटलं. आज बरेच दिवस झाले त्यांची भेट नव्हती, आज ती इथं आले. या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमाकरता ज्यांनी नियोजन केलं आणि काही लोकांना विशेष बोलवलं, तर अखिल भारतीय बारी महासंघाने स्थापन केलेल्या बारी विकास संस्थेचे अत्यंत क्रियाशील खंबीर पाठिंबा. कुठल्याही परिस्थितीत पुढं जायचं, काही लागो साहेब, चिंता करायचं नाही. मी खरोखर मिसाळ साहेब तुमचा खूप खूप आभारी आहे. या पंचक्रोशीतील आज हा हृदय सत्कार ज्यांनी मला पहिला फोन केला ते माझे अत्यंत जवळचे, मी पहिल्यापासूनच त्यांच्यावर प्रेम करतो, आमचे बळीराम भाऊ धुळे. आमच्या संस्थेचे विश्वस्त म्हणा किंवा ज्यांच्या हाती अर्थसंकल्प आहे आमच्या संस्थेचा, ते उमेश भाऊ फोंडे, ज्यांनी अगदी नेटानं, म्हणजे अजितदादांना मदत लागली तर मी त्यांना सांगेल एकदा उमेश भाऊला बोलून घ्या. म्हणजे अर्थसंकल्प कसा मांडायचा आणि खर्च कसा कंट्रोल करायचा हे तुम्हाला सांगू शकतील काय. या ठिकाणी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले जळगाव जामोदचे अगदी लहानपणापासून एक सळसळणारं व्यक्तिमत्व, की मी कधी गावाकडे आलो की मला कायम चौभाऱ्यावर एक शेला टाकून उभे असलेले 24 तास कोणाच्या कामासाठी उभे असलेले आदरणीय तुकाराम भाऊ, उपजिल्हा प्रमुख शिवसेना. म्हणजे कर्तबगार माणसाचा पैसे लागत नाही, कष्ट करायची तयारी असली की माणूस कुठं जातो, त्यांचं एक ज्वलंत उदाहरण आहे. त्यांचं खरं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबरच काम करणारे 24 तास काही लागलं तरी त्यांना धावून जाणारे आणि तसंच कामाची तळप असणारे, अख्ख्या गावाचं पोलीस स्टेशन असू दे काय असं सांभाळणारे आपले नगरसेवक तिथले रमेश भाऊ ताडे या ठिकाणी उपस्थित आले. जामोदमधून या ठिकाणी काय मागच्याही वेळेस आणि पुन्हा रिपीट, परंतु 2 वेळा एकाच गावामध्ये आपण सरपंच होऊ शकतो याचं जे कर्तृत्व आहे असे तरुण तळपदार समाधान भाऊ दामदार या ठिकाणी या वरवड बकालमध्ये पहिल्यापासून आमच्याबरोबर तर आमचे श्यामभाऊ डाबरे मित्र आहेत, आमचे नारायणभाऊ ढगे पहिल्यापासून आमच्याबरोबर जोडलेलेच आहे. या ठिकाणी विशेष अशी जी मंडळी भरपूर बसलेली आहे, वडगावांचे सरपंच आहेत, त्या ठिकाणी मला वाटते एकलारेचे सरपंच आहेत का? हां ठीक आहे, हरकत नाही. या ठिकाणी या परिसरातले जुने जाणते सगळी मंडळी, या विशेष करून या गावामध्ये पहिल्यापासून माझ्या प्रत्येक गोष्टीशी जे काही 8-10 वर्षाचा हा जो काही काळ आहे यामध्ये आमचे
समीक्षक म्हणू शकतो तो, पण त्याला एक बरं वाईट चांगलं वाईट म्हणजे वार्ताहर कसा असू शकतो काय आणि कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण देणारे आमचे आदरणीय प्रल्हाद भाऊ दाता. या ठिकाणी बरीचशी मंडळी आहेत. या ठिकाणी रोंदळे सर आहेत. हे सगळे बरेचसे मंडळी आहेत, ओळखी भाऊ आहेत. जर एखाद्याचं नाव राहिलं असेल तर मला माफ करा. काय मला आता तुम्हाला सांगून मला कदाचित आणि पुढं निघून जावं लागणार आहे. हां, हे बघा मित्रो, 2007ला मी सांगलीला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो. त्याच्या अगोदरपासून मी हे गाव सोडून, जळगाव जामोद हे गाव सोडून मी 1973ला बाहेर पडलो होतो आणि मी खामगावला गेलो होतो. आणि खामगाववरून सांगलीतच नोकरी, सांगलीतच लग्न, सांगलीतच प्रमोशन. 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक प्रोव्हिजन किती होणार. आर्थिक विकास मंडळ मिळाल्यानंतर आपल्याला जेव्हा 200-100 कोटी रुपये आपल्या समाजाला जर त्यांनी दिले, आपल्या आर्थिक व्यवस्थांना दिले, तर कुणाला हॉटेल काढू दे, कुणाला रिक्षा घेऊ दे, कुणाला धंदा करू दे, कुणाला अमुक करू दे. आपल्याला 2 ते 3% पैसे घ्यायच्यात मिळतात. बरं, निवांत परत हाराबाद देवा, काही प्रॉब्लेम आहे काय? नाही तर त्या बँकेत जाऊन उभं राहा की मग समजते. 1 लाख मागा, 50,000 मागा. बापानं 50,000चा विमा काढला, अमुक काढला, कोण देत नाही ना. आता हक्काचे पैसे देणारी आपली आर्थिक विकास संस्था असेल, आपली आर्थिक विकास मंडळ असेल, आपला बारी त्यावर अध्यक्ष असेल, आपल्या बारीचे सदस्य असतील प्रत्येक भागातले, आणि ते सांगतील तिथं की ह्या लोकांना आपण मदत करूया. आणि एक आदर्श असं आर्थिक विकास मंडळ आम्ही करणार. हे सरकारला मी जाहीररित्या सांगतो की आमच्या आर्थिक विकास मंडळात तुम्हाला कधीच काही प्रॉब्लेम दिसणार नाही. लोकांनी आर्थिक विकास मंडळात ते 200-200, 400 कोटी काय वाटेल ती केलं. त्यांना 10-10 वर्ष जेलमध्ये होते, आता बाहेर आले. आम्ही वाईट नाही, आमचा क्रिमिनल रेकॉर्डच नाही आहे. हां, आणि म्हणून आपण त्यांना पटवून सांगितल्यामुळे आपल्याला हे मिळालं. यामध्ये हे सगळ्यांचं आहे. आपल्याला आता ते मिळेल. थोड्या दिवसात आपल्याला ते मंजुरी देतील. आपल्याला जावं लागेल आपल्याला. आणि दुसरं, त्यामध्ये जर काही कमी जात झालं, हे बघा स्मारकसुद्धा आहे. ते स्मारक आपण जे म्हणत होतो जागा लहान आहे, पूर्वीची जागा मिळेल, हे सत्य होतं. पूर्वी जागा आपल्याला त्यांनी कॅन्सल केली. ती नवीन जागा फार फक्त 1 हेक्टर म्हणजे किती, 2.5 एकर. त्यात काय स्मारक होते का? मी त्यांना सांगितलं त्याची पटेल साहेब म्हटलं याच्यात कसं होणार सांगा म्हटलं. 2.5 एकर तर म्हटलं आमचा माणूस दान देऊन टाकते. 2.5 एकर तर आपले लोक तर वाडा बांधतात, म्हशी बांधतात, गाय म्हशी. म्हटलं साहेब हे होणार नाही. काय तुम्ही यावर मार्ग काढा काय. पण त्यांनी वाढलं म्हणजे मी रिअली मानलं पाहिजे. या लोकांना राज्य करताना काय समजते, त्यांना लगेच कळते की यात काहीतरी हे प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि मला जे सांगण्यात आलं, आता त्याचा अहवाल येतो. आता हे आनंदाची गोष्ट अशी आहे की हे राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केलं आहे. राष्ट्रीय स्मारक म्हणजे काय समजलं? हाच सांगतो. सर वल्लभभाई पटेल यांचं काय केलं? राष्ट्रीय स्मारक. शिवाजी महाराजांचं काय केलं? राष्ट्रीय स्मारक. तर ह्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला. आता हे राष्ट्रीय स्मारक केंद्र सरकार नॅशनल अथॉरिटीज बांधणार, नॅशनल अथॉरिटीज जागा घेणार आणि ते सगळं उभं करणार. आणि मग आपण बारी बंधू जय बारी भरत तिथंच आला. कारण आम्हाला तोही प्रश्न विचारला, तुम्हाला माहीत नाही आपले किती लोक आहेत. आपले भयानक लोक आहेत की समजा मग त्याला जागा दिली, हां, आणि मग त्याला पैसे कमी पडले, हां, मग तुम्ही आम्हाला वर्गणी मागाल. म्हणलं तुला कायला मागू रे, तुझ्या घरात खायला नाही का? वर्गणी कायला बघू तुले, काय मागत ते म्हटलं तुला वर्गणी. मी काय गाडव आहे म्हटलं वर्गणी मागायला तुले? नाही मागत तर बा तुम्ही कोटी रुपये जमा केले. अरे म्हटलं भावा त्या पाया पडतो, आता जाय म्हटलं. हे अशी सगळी परिस्थिती आहे काय. आणि लक्षात ठेवा, जो शिकतो त्यांनीच आपल्या घराला पुढे न्यायचं असते. आम्ही शिकलो होतो. आम्ही याचा प्रयत्न केला. आम्ही ह्या वारकरीमधले पखाल असते की नाही, भोई किंवा पालखी असते, त्या पालखीचे आम्ही भोई आहे, आम्ही नेते नाही. लक्षात ठेवा, आम्ही नेते नाही. मी अजिबात नाही. मी काय म्हणतो आलो, मी सेवा आहे, मी सेवा करणार, सेवक राहणार. फालतू मला काही नेतेपण काही जायची गरज नाही. पण हे पालखी तिथं नेल्याशिवाय राहणार नाही. आता ती पालखी गेली.
त्यामुळे आपण आज या ठिकाणी पहिल्यांदा एवढा मोठा म्हणजे मला बरं वाटलं, माझ्या घरात येऊन बोललो, कारण मला एवढी जागा बोलायला कुठं नाही, महाराष्ट्रात काही जास्त बोलता येणार नाही. थोड्याच दिवसात फार मोठं आपल्या घडामोडी होणार आहे. लक्षात राहा, जॉईंटमध्ये राहा. फार मोठे लोक आता येणार आहे. आता मध्यंतरी मी सांगत नाही तुम्हाला कळेल, आता कळेल. आता बऱ्याचशा गोष्टी सुरू झाल्या. आता ज्याला जो बाऱ्याच्या अधिवेशनाला आला नाही, बारीक असं तर माहीत नाही, काय नाही, तो बी म्हणते आता या आर्थिक विकास मंडळाची मागणी मी फार दूर केली. बरं कधी केली तरी तो नाही, आम्ही की नाही नागपूरला मिटिंग घेतली होती. बरं म्हटलं मग आम्ही ठराव केला तेव्हा. बरं किती लोक होते? 8 लोक होते. म्हटलं 8 लोक तो ठराव घ्या आणि विषय हे अशी परिस्थिती आहे. हां, सुरू झालं आता आपल्याला काय मिळते. आम्ही म्हटलं अरे वेळासारखे करू नका, आर्थिक विकास मंडळ चालवणं गंमत नाही आहे. किती प्रॉब्लेम माहीत आहे, CAची ऑडिट आहे त्याला, मग आणि त्याला MD येतो IAS, तो हँडल करतो तो. आणि एक जर IAS हुशार असला ना तर त्या चेअरमनला बोलू बी देत नाही, ते त्या अध्यक्षाला बोलू बी देत नाही, उठू बी देत नाही त्याला. आपल्या सगळ्यांच्या कृपेनं हे सगळं आशीर्वाद सगळं काही चांगलं होणार आहे. आता मात्र जसे आता तुम्ही माझं ऐकलं, माझं एकच फक्त लास्ट आहे का, या 10 दिवसात, या 10 दिवस आपल्यासाठी अत्यंत क्रुशियल आहे. 10 तारखेपर्यंत आपल्याला क्रुशियल आहे. 10 जुलै 10 जुलै 10-11 जुलैपर्यंत क्रुशियल आहे. 15 तारखेच्या आत आपला सगळा निकाल लागणार आहे. त्यामुळे कदाचित काही कमी जास्त झालं, काय घडलं, कारण काय मित्रांनो, इथं असलेला घातसुद्धा कधी कधी पोटात जातात. हां, तर जागृत राहा. आणि त्यावेळेस मात्र काही हेकट काढू नका. आणि त्यावेळेस काही एक्सप्लेनेशन मागू नका मला, काय आलं पाहिजे, कसं यायला पाहिजे. जसं आहे तसं निघून या, जसं आहे तसं निघून या. मुंबईला मागच्या वेळेस माहिती आहे काय तयारी केली ती आझाद मैदानची जाऊन भाऊ ते म्हटलं जे होईल ते होते, सगळी तयारी केली ती. आपल्याला तयारी करावं लागणार नाही. आम्ही शासनाचे अत्यंत आभारी आहोत. आम्ही ह्या शासनाचे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा उपमुख्यमंत्री, तसा अर्थमंत्री यांनी एका मिनिटात सही केली बजेटमध्ये. 2 मिनिटात घातलं. तुम्ही बघा, वाचा आरामात काय. आणि त्यांचे आपण आभार माना, सगळ्यांचे आभार माना. कुठलाही याला दोष देऊ नका. सगळे आमदार खासदार आपल्या घरी आले, इथं आले की त्यांचं स्वागत करा. हां, माझं स्वागत नका करू, त्यांचं स्वागत करा. अरे मी तर तुमचाच आहे, पण त्यांच्या स्वागतात कुठली कसर होऊ देऊ नका, कुठली कमी पडू देऊ नका. हे एवढं बोलतो आणि तुमची रजा घेतो. जय बारी, बोला संत रूपलाल.